हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट 2 ग्लोरी. आज आपण शिकणार आहोत द रेड हेडेड लीग पार्ट 2. पार्ट 1 चा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोडेड आहे आणि तुम्हाला तो खूप आवडला आहे. तर पार्ट 2 मध्ये आपण हे बघूया की शर्लॉक होम्सनी ही मिस्ट्री कशी सॉल्व्ह केली आणि त्यांनी एक मोठा क्राईम घडण्यापासून कसं थांबवला. सो लेट्स कंटिन्यू टू लर्न. Then Watson, what do you think of it all? Asked Mr. Holmes after Mr. Wilson had left. तर मिस्टर होम्स जे आहेत ते त्यांच्या मित्राला विचारतात की तुला काय वाटतं या स्टोरी बद्दल. आय मेक नथिंग ऑफ इट. तर त्यांचा फ्रेंड बोलतो मला काहीच नाही कळलं. आय आन्सर्ड फ्रँकली. Holmes sat silently for some time and then invited me to go out with him. He went to the square where Mr. Wilson had his shop. तर होम्स जे डिटेक्टिव्ह आहे ते त्यांच्या मित्राला घेऊन जे मिस्टर विल्सन आलेले ना त्यांच्याकडे त्यांच्या शॉप वरती गेले. ओके. होम्स ऑब्झर्व द एरिया केअरफुली. देर आर मेनी शॉप्स अँड ऑफिसेस इन द स्क्वेअर अँड अ बँक जस्ट बिहाइंड मिस्टर विल्सन शॉप. तर होम्स सगळं बघत होते की आसपास काय आहे. त्यांना दिसलं की मिस्टर विल्सनच्या शॉपच्या पाठीमागेच एक बँक आहे. ओके. होम्स स्पेंड सम टाइम आउटसाइड द शॉप अँड थम्ड अपॉन द पेवमेंट 2 or 3 times. तर ते खाली बसले आणि जी पेवमेंट जे फुटपाथ असतं ना तिथे त्यांनी नॉक करून बघितलं. ओके. की काय आहे कसं आहे. फायनली ही नॉक ऑन मिस्टर विल्सन्स डोर. नंतर त्यांनी त्यांचं दुकान ठोकलं मिस्टर विल्सनचं. अ यंग मॅन ओपन द डोर. मिस्टर होम्स आस्क्ड हिम द वे टू द स्ट्रँड. तर मिस्टर होम्सने त्याला सांगितलं नाही की मी डिटेक्टिव्ह आहे. त्यांनी काहीतरी दुसराच प्रश्न विचारला की इकडे स्ट्रँडला कसं जायचं. की ही एक जागा आहे. अ फेमस प्लेस इन लंडन. The assistant answered the question and quickly closed the door. तर तो असिस्टंट बाहेर आला. त्यांनी ऍड्रेस सांगितला आणि दरवाजा बंद करून पटकन निघून गेला. I said, I am sure that you inquired your way only in order to see him. Not him, Holmes said, but the knees of his trouser. तर त्यांचा मित्र जो होता शर्लॉक होम्सचा मिस्टर वॉटसन तो बोलला की तू फक्त असंच त्याला बोलवलंस ना त्याला बघायला म्हणजे ऍड्रेस असाच विचारलास. तर तो बोलला नाही मला त्याचं ढोपर बघायचे होते त्याचे नीज बघायचे होते. अँड व्हॉट डिड यू सी. व्हॉट आय एक्सपेक्टेड टू सी. दिस मॅटर ऑफ विल्सन्स इज सिरियस. अ क्राईम इज बिंग प्लॅन्ड बट आय होप दॅट वी कॅन स्टॉप इट. तर शर्लॉक होम्स यांच्या डोक्यात जे प्लॅनिंग चालू होतं की हे काहीतरी षडयंत्र आहे किंवा हे कोणतेतरी प्लॅनिंग आहे ते काहीतरी होणार आहे. ओके. आणि त्यांना ते थांबायचं आहे. टुडे इज फ्रायडे. द ऑफिसेस अँड बँक्स विल बी क्लोज्ड ऑन द वीकेंड. नाव आय हॅव टू गो अँड मेक सम अरेंजमेंट. बट आय शॉल वॉन्ट युअर हेल्प टुनाईट. कम टू बेकर स्ट्रीट ॲट 10 अँड ब्रिंग अ रिव्हॉल्वर. तर हे जे डिटेक्टिव्ह आहे ते त्यांच्या मित्राला बोलतात की मला तुझी गरज लागणार आज रात्री 10 वाजता बेकर स्ट्रीटला ये आणि रिव्हॉल्वर म्हणजे तुझी बंदूक घेऊन ये. ओके. काहीतरी मोठा होणार आहे. I arrived at Holmes' residence in time. There were two more men, Mr. Jones of Scotland Yard and Mr. Merryweather, a banker. तर त्यांनी एका पोलिसाला आणि मेरीवेदर म्हणजे जे बँकर होते त्यांना सुद्धा बोलवलेलं तिथे. Holmes announced, tonight we are going to hunt one of the smartest criminal in London. तर आज रात्री एका खूप हुशार माणसाला पकडणार आहोत जो अपराधी आहे जो काहीतरी मोठं काहीतरी घडवून आणतो आहे क्राईम. We left together in a carriage and reached the road we visited in the morning. तर आम्ही तिकडेच पोहोचलो. हे मिस्टर विल्सनचं दुकान होतं. ओके. आणि मग ते लोक त्या पॅसेज एक नॅरो पॅसेज होते अशी गल्ली त्याच्यातून ते लोक खाली गेले. अर्थ स्मेलिंग पॅसेज टू यूज सेलर. आता त्यांनी खाली घेतला स्टोर रूम होतं. सेलर म्हणजे एक स्टोर रूम आणि अर्थ स्मेलिंग म्हणजे जमिनीचा वास येत होता कारण ते अंडरग्राउंड होतं. Big boxes. We all sat on the boxes. तर तिथे खूप मोठे मोठे बॉक्सेस होते. ओके. आणि ते लोक त्या बॉक्सेसवर बसले. We are in the cellar of the city branch of one of the main banks in London. तर मग मिस्टर होम्स सांगायला लागले आपण जी सिटी बँक आहे लंडनची ज्या मेन ब्रांच मध्ये आपण सेलर म्हणजे स्टोर रूम मध्ये आहे. मिस्टर मेरीवेदर इट्स द चेअरमॅन ऑफ द ब्रांच अँड ही विल टेल यू व्हाय अ क्रिमिनल शुड टेक इंटरेस्ट इन दिस सेलर ऍट प्रेझेंट. तर मिस्टर होम्स सांगायला लागले की मिस्टर मेरीवेदर हे चेअरमॅन आहे या ब्रांचचे. ओके. या बँकचे. आणि ते लोक तेच सांगतील की इकडे चोर का चोरी करायला येणार. तर असं होतं की हे जे बँक होतं सिटी ब्रांच ओके त्यांनी एक ह्यूज क्वांटिटी ऑफ गोल्ड त्या लोकांनी बॉरो केलेलं कुठून बँक ऑफ फ्रान्स मधून. अँड द बॉक्सेस इन द सेलर वर फुल ऑफ गोल्ड. तर हे जे बॉक्सेस होते ज्याच्यावर लोक बसलेले ते सोन्याने भरलेलं.
Holmes expected the criminals to act that very night. We had to wait there in total darkness without making any noise to take the criminals by surprise. तर सगळे तिकडे थांबलेले आम्ही पूर्ण काळोख होता. तो आणि हे लोक थांबले होते त्या चोरांसाठी ते लोक चोरी करायला येतील आणि हे लोक त्यांना सरप्राईज देतील. ते हॅव बट वन एस्केप रूट. तर इथून बाहेर निघायला एक एस्केप रूट आहे. कुठे आहे? थ्रू मिस्टर विन्सन्स हाऊस. आय होप दॅट सम मेन आर वेटिंग ॲट मिस्टर विन्सन्स डोर. मिस्टर जोन्स. तर ते जे इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस आलेले ते स्कॉटलँड यार्डचे त्यांना विचारतात होम्स. तर ते बोलतात की हा आय हॅव अन इन्स्पेक्टर अँड 2 ऑफिसर्स वेटिंग ॲट हिज डोर. तर तिकडे सुद्धा दोन एक इन्स्पेक्टर आणि 2 ऑफिसर्स थांबले होते. देन वी हॅव स्टॉप्ड ऑन द होल्स. नाव वी मस्ट बी सायलेंट अँड वेट. मग ते लोक गप्प राहून तिकडे वाट बघत होते. वी वेटेड सायलेंटली फॉर मोर दॅन अ आवर. इट वॉज पिच डार्क इन द सेलर. तर 1 तासापेक्षा जास्त झालेल्या त्या लोकांना तिथे थांबून आणि पूर्ण काळोख होतं. Then suddenly a point of bright light appeared in the floor of the cellar. तर जमिनीतून अचानक प्रकाश येऊ लागला. Then a light and a gas seemed to open and a hand appeared. तर हळूच एक दगड सरकला, अशी लाईन निघाली आणि एक दगड सरकवून एक हात वरती आला. A boyish face emerged. The man looked about and came out of the hole. तर एक मुलासारखा चेहरा होता त्याचा आणि त्या होल मधून तो बाहेर आला. He had a companion with him, a man with a very red hair. तर लाल केसांचा एक माणूस सुद्धा त्याच्यासोबत होता. The pair was none other than Clouding, the assistant, alas, the criminal Clay, and the red-headed Mr. Duncan Ross. तर ते दोघं तेच होते. क्ले म्हणजेच तो असिस्टंट. त्याचा ओरिजिनल नाव होतं क्ले. तो एक क्रिमिनल होता आणि हा जो दुसरा होता लाल केसवाला तो होता डंकन रॉस. As soon as they climbed out of the hole, Sherlock Holmes sprang out and seized Clay by the collar. तर Sherlock Holmesने त्यांना पकडला, पकडला त्याच्यात. The other dived down the hole and disappeared. दुसरा त्याच होलमधून गेला आणि पळाला. Clay took out a revolver, but Holmes hit him on his wrist. तर होम्सनी त्याला मारलं आणि त्याची बंदूक खाली पडली. रिव्हॉल्वर fell down on the floor. It's no use, John Clay said Holmes. We have got you. So, I see, but my friend has escaped. तर तो बोलायला लागला. तो क्ले होता. तो बोलला की अरे माझा मित्र तर पळाला. He cannot escape. There are 3 men waiting for him at the other end. तर होम्सने सांगितलं की तिकडे 3 माणसं मी ऑलरेडी ठेवली आहे. Mr. Merriweather said, Really, Mr. Holmes, I don't know how to thank you. You have foiled one of the most cunning attempts at a bank robbery. The bank is grateful for you. तर ते बँकचे चेअरमॅन जे होते त्यांनी मिस्टर होम्सला थँक्यू बोलले आणि बोलले द बँक इज ग्रेटफुल. खूप आभारी आहे. यू सी व्हॉट्स इट, होम्स सेड. तर होम्स आपल्या मित्राला सांगू लागले आता जी स्टोरी त्यांनी बघितलेली. After we reached his home, it was obvious from the first that the only possible object of strange advertisement and the peculiar job was to get Mr. Wilson away. The peculiar म्हणजे काय? तर स्ट्रेंज जॉब, काहीतरी गडबड असलेला जॉब. तर तो जॉब यासाठी दिलेला कारण मिस्टर विल्सन जे दुकान होतं त्याच्यात ते नसतील आणि हा जो क्ले आहे ओके असिस्टंट आणि त्याचा मित्र मिस्टर डंकन रॉस हे दोघं मिळून तिकडे एक टनल खोदतील. The red-headed league was a clever idea म्हणून कंपनीला आयडिया काढली. त्या कारण त्या लोकांना अंडरग्राउंड टनल खोदायची होती मिस्टर विल्सन्स हाऊस टू द बँक पर्यंत. Then they would be able to enter the bank and steal the gold without breaking open the doors. तर दरवाजा न तोडता ते लोक त्या टनल मधून गेले असते आणि ते जे गोल्डचे बॉक्सेस आहेत ते चोरले असते. They planned to steal the gold and go back to Mr. Vincent's house again through the tunnel and then get out. असं त्यांचं planning होतं. But how could you guess what the motive was? तर त्यांचा मित्र विचारतो की तुला कसं कळलं? When I heard that the assistant worked for half wages, it became suspicious. तर जेव्हा तो अर्ध्या पगारावर काम करत होता असिस्टंट मला त्याच्यावर डाऊट आला. Using Mr. Wilson's description of his assistant, I made inquiries. आता तो असिस्टंट सुद्धा वेगळा दिसत होता. त्याला एक मार्क होता डोक्यावर. त्याच्या चेहऱ्यावर अजिबात केस नव्हते. तर मग मिस्टर होम्सनी इन्क्वायर केला. I found that he was criminal Clay. तर त्यांना कळलं की हा क्रिमिनल क्ले होता. Why was he working in Mr. Wilson's shop? आता ते इन्क्वायर करू लागले. When we visited the shop, I bet up on the pavement with my stick to find out whether the seller reached out in front or behind.
तर मी असं काठीने आपटून बघितलं की सेलर म्हणजे स्टोर रूम बँकच्या पुढे आहे, म्हणजे त्याच्या दुकानाच्या पुढे आहे किंवा मागे आहे. And saw the bank was on the other side of the house and guessed what the criminal had in mind. तर त्यांना कळलं की त्या बाजूला बँक आहे आणि खाली स्टोर रूम आहे. When Lee answered the bell, the knees of his trousers were wrinkled and straight. तर तेव्हा जेव्हा मिस्टर होम्स चौकशी करायला गेले आणि त्याची बेल वाजवली, नॉक केला आणि तो बाहेर आला ना, तेव्हा त्यांनी बघितलं की त्याचे जे ढोपरं आहे, त्याचे पॅन्ट्स आहेत, ते सगळे खराब झालेले, डाग लागलेले मातीचे. तेव्हा त्यांना कळलं की हा, हे लोक काहीतरी खोदत आहे. You know the rest of the story. You reasoned it out beautifully. I exclaimed in admiration. तर त्यांच्या फ्रेंडनी बोललं की तू ग्रेट आहेस आणि तू बरोबर चोरी पकडली. तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. थोडीशी मोठी झाली आहे, बट ही खूप इंटरेस्टिंग वाटली मला तर. आणि तुम्ही कुठून कुठून ही स्टोरी बघत आहात ते सुद्धा मला नक्की सांगा. तर नेक्स्ट चॅप्टरचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करणार आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू अँड टेक केअर.